आज खूप जण काय करतात, 25 ते 30 वयामध्ये 5,000ची SIP सुरू करतात. तुमचा पगार 1 लाख रुपये झाला, पण तुमची SIP 5,000 सुरू आहे. आपल्या इन्कम ज्या पद्धतीने वाढत जाते त्या पद्धतीने SIP सुद्धा आपण वाढवत राहणं गरजेचं आहे. आपल्या गरजा वाढत जातात. 1 BHK चा आपण 2 BHK घेतो. जिथं तुम्ही 20-30 लाख रुपयांचं लोन असतं, तिथं तुम्ही 40-50 लाखांचं लोन घेता. पण म्युच्युअल फंड SIP आपण या पद्धतीने करत नाही की मला किती पैसे पाहिजे, बरोबर ना? टॉपअप SIP किंवा स्टेपअप SIP हे दोन्ही सेमच आहेत. म्हणजे काय की आता मी जर 10,000 रुपयांची SIP करतोय, दरवर्षी मी 10% वाढवत चाललोय. पुढच्या वर्षी 11,000, त्याच्या पुढच्या वर्षी 1100 ने वाढेल, म्हणजे माझी SIP होईल 12,100 रुपयांची. त्यामुळे काय होतंय, ऑटोमॅटिकली आपलं सेव्हिंग पोर्शन वाढते, इन्व्हेस्टमेंट वाढते आणि अल्टिमेटली तुम्हाला 3-4 करोड रुपये मिळणार होते ते डायरेक्टली 5 ते 6 करोड रुपये आपल्याला मिळू शकतात. आपण बोलतो की आपले खर्च कमी नाही होणार, मग गुंतवणुकीमध्ये का मागे राहायचं? ज्यामध्ये एक SIP असताना डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहे की तुमची ऑटोमॅटेड चालू होते. SIP तुम्हाला कधी विचारत नाही की ह्या महिन्यात गणपती आहे, पुढच्या महिन्यात दिवाळी आहे, मग ह्या महिन्यात मी जाऊ का? कारण त्यांना फक्त डेट कळते. टॉपअप आणि स्टेपअप SIP मुळे संपत्ती निर्माण खूप फास्ट होतात, इन्व्हेस्टमेंट वाढतात आणि ऑटोमॅटिकली डिसिप्लिन वेने वाढतात. त्यामुळे तुमचा इन्कम जर कंटिन्युअस वाढतोय तर बिनधास्त टॉपअप किंवा स्टेपअप SIP करा. आणि जर काही प्रॉब्लेम आला, तुम्हाला स्टॉप पण करता येते, SIP कमी पण करता येते, हा ऑप्शन सुद्धा असतो. तुम्हालाही तुमची SIP टॉपअप करायची असेल तर कमेंट मध्ये टॉपअप लिहा. हॅव अबंडंट लाईफ. धन्यवाद. थँक्यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.